श्री स्वामी समर्थ मंडळी. सो हा माझा सेकंड ब्लॉग आहे आणि हा पार्ट 2 आहे जो आम्ही पंढरपूर आणि अक्कलकोटला गेलेलो त्याचा. सो पुढे नक्की बघा, पूर्ण ब्लॉग बघा आणि लाईक करा. अजून एक गोष्ट की पार्टचा ब्लॉग जो आहे तोही बघा, त्याच्याशिवाय तुम्हाला कळणार नाही ह्या ब्लॉगमध्ये काय होतं. ओके, सो आता आम्ही निघालो आहे. हा माझा लुक आहे, बट आता व्हिडिओ तिथे फोन घेऊन जाऊ शकत नाही. सो आम्ही फक्त असंच नॉर्मल जाऊन येणार, दर्शन घेऊन येणार आणि नंतर फोटो काढणार. त्याच्यानंतर आम्ही ब्लॉग बनवू. बाय बाय. आता नाश्ता करू आम्ही. हां, सो आता आम्ही जस्ट देवदर्शन करून आलो आणि जेवतोय. देवदर्शनाचा मधलं जे काय झालं त्याचं काही दाखवता आलं नाही, पण आम्ही एक्सपिरियन्स नक्की सांगू तुम्हाला, जेवण सांगू. व्हिडिओमध्ये जसं मी बोलले शूट करणार, पण आम्ही ते शूट केलं नाही कारण का आम्ही विसरून गेलो. प्रमाणे आम्ही शूट नाही करू शकलो. त्याचं कारण रिद्धेश. सो त्याचं कारण काय होतं की रिद्धेशला असं वाटत होतं की लॉकरमध्ये जर आपण मोबाईल ठेवले तर आपल्याला परत लाईनमध्ये जाऊन लॉकरमधून मोबाईल आणावा लागेल आणि लॉकर लांब असेल. पण असं नाही झालं, लॉकर जवळच होता. सो रिद्धेशने माझ्या खूप शिव्या खाल्ल्या त्या बाबतीत. त्याच्यानंतर आम्ही त्या लाईनमध्ये उभे राहिलो 9 वाजल्यापासून 2:30-3 वाजेपर्यंत आमचं दर्शन झालं वाटतं. त्याच्यानंतर त्या दर्शनामध्ये म्हणजे त्या लाईनीमध्ये उभे असताना आम्ही मोस्टली गाणी गायलो, म्हणजे देवाची गाणी गायलो, अभंग गायलो. त्यानंतर आरत्या म्हटल्या बऱ्याचशा. त्याच्यानंतर आमच्याकडे मोबाईल नव्हता, पण जुनी गाणी आठवत होती देवांची आणि मराठी गाणी मराठीच गाणी आपल्या लक्षात असतात मोस्टली देवांची. तर ती नेमकी आठवत होती. म्हणजे असं मध्ये लिरिक्स नसतील आठवत, पण ते पूर्ण करायचा प्रयत्न आमचा ब्रेन करत होता. तर ते एक बेस्ट झालं. आणि कुठेतरी वाटत होतं की हे क्षण टिपले गेले पाहिजे होते, पण प्रत्येक वेळी ते नाही पॉसिबल होत. एखाद्या वेळी अशी गोष्ट झाली तर ती एवढी मनावर नाही घ्यायची. सो आम्ही ती सोडून दिली. आम्ही ऐकवलं रिद्धेशला पूर्ण रस्त्यात त्यामध्ये, पण आम्ही ती गोष्ट मजा वेगळी होती ती. मध्ये बसायचं, मध्ये सुटायचं, मध्ये बसायचं, परत चालायला लागायचं. काढायचं. आम्ही तिकडे देवदर्शनाला गेलो, खायला हेच कळत नाही. सौरभच्या पप्पाने घेतले किती 3.5 किलो बोरं. प्रथमने घेतले 1.5 डझन केळी, पेरू घेतले 2 घेतले, पण पेरू घेतले, आवळा सुपारी, परत लय का खायला. मध्ये मठ्ठा पिला, छाछ पिला, परत ते रिअल ज्यूस पिला. खूप नुसतं खात होतो. म्हणजे जे दुकान होतं ते सगळ्यात सगळ्यामध्ये आम्ही सगळ्यांना करून ठेवलं. आणि त्या दुकानाची मजा अशी, तिकडे लाईन कशी होती, शिड्या चढायच्या परत उतरायचं, शिड्या चढायच्या परत, अशी लाईन होती. आणि एका पॉईंटला जाऊन ती स्ट्रेट होतं. फ्लायओव्हर आहे. तर त्या फ्लायओव्हरच्या लेवलला लोकांनी दुकानं बांधली होती, म्हणजे ते गच्चीमध्ये. आणि काहींनी अशी अरेंजमेंट केली होती की खाली वर पॉसिबल नव्हतं म्हणून खाली दुकानं बांधलेली. आणि एक तू बरोबर पोलीस इंडियन जुगाड केला होता त्यांनी. एक मोठी काठी, त्याला वरती असा प्लास्टिकचा कापलेला डब्बा रशीने बांधलेला आणि त्याच्यामध्ये टाकून वरती देत होते. मग काही इव्हन त्याच्यातूनच पैसे घेत होते, त्याच्यातूनच पाण्यापासून ते अगदी भेळपर्यंत सगळं. सो ती एक वेगळी मजा होती. आणि रिद्धेशला कमेंटमध्ये ओरडा की त्याच्यामुळे तुम्हाला बघायला मिळत नाही आणि काय केलं. ठीक आहे, तुम्ही पुढे बघा व्लॉग. प्रवास चांगला झाला, दर्शन पण चांगलं झालं. पण विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात एक गोष्ट असं थोडीशी खटकली की विठ्ठलाच्या मंदिरात जेव्हा आम्ही प्रवेश केला आणि विठ्ठलाचा दर्शन म्हणजे पाय पडायला गेलो, तर तिथे लोकांना लिटरली ती लोक ढकलत होते. मी आजपर्यंत ऐकलं होतं की पंढरपूरचं दर्शन सर्वात चांगलं होतं, कधीच कुठे धक्काबुक्की होत नाही. पण मी जेव्हा गेली तेव्हा खूप धक्काबुक्की होत होती. ठीक आहे, मला काही त्याचं असं वाटलं नाही, पण ॲटलिस्ट त्या लोकांनी ना, जेव्हा कोणी ओल्ड आहे, एजड आहे, त्यांना तरी ॲटलिस्ट त्यांनी ढकललं नाही पाहिजे. लिटरली ती लोक कमरेला धरून साईडला काढत होती. असं नाही झालं पाहिजे, इतकंच मला वाटलं. पण तेच अपोजिट, म्हणजे तिकडचे जे सिक्युरिटी गार्ड होत्या त्यांनी तसं केलं. पण तेच अपोजिट बाजूला रुक्मिणीच्या मंदिरात गेलो तेव्हा असं काहीच नाही. त्या एकदम चांगलं दर्शन हळूहळू सिम्पली सायलेंटली सांगत होते की पुढे चला दर्शन घेऊ द्या. त्यांनी काही धक्काबुक्की केली आहे. पण विठ्ठलाच्या मंदिरात असं झालं, तेवढंच फक्त खटकलं की एजड माणसांना लक्ष दिलं पाहिजे, की नीट हँडल केलं पाहिजे. बाकी खूप छान दर्शन झालं. आणि मला तरी असं एकदम म्हणजे गेल्यावरती एंट्री गेल्यावरती फक्त माझं लक्ष त्या मूर्तीकडे आणि विठ्ठलाच्या मूर्तीकडे आणि त्या आपलं गंधक असतं विठ्ठलाचं त्याच्याकडेच होतं. आणि इतकं सुंदर दर्शन झालं, मला फार आवडलं. म्हणजे डोळ्यातून पाणीच आलं रखुमाईला बघून आणि विठ्ठलाला बघून. आणि पुढे काय झालं ते तुम्ही बघा. हे बघा, जसं तुम्ही बघताय पहारेकरी उभी आहेत रक्षणासाठी. प्रथमच्या बॉडीगार्ड.
आता जस्ट एक मेमरी म्हणून पुस्तक घेऊन आले. मस्त आहे. आणि पालखी सुद्धा मिळाली. हा मेन म्हणजे पालखी पण मिळाली आहे. आणि आता आम्ही कुठे चाललो? मला नाव नाही आठवत आहे, पण मी तिथे पोहोचला तुम्हाला दाखवतो. पाणी देऊ? आम्ही पाठी बसलोय मांडी घालून. आम्ही फायनली पोहोचलोय लोकेशनला. सुंदर आहे मूर्ती. बघा, एकच मूर्ती दाखवू शकले तुम्हाला, कारण का बाकी कुठेच अलाउड नाही आहे. पण आता वरती तुम्हाला दिसत असेल हे देवस्थान आहे आणि इथे खूप सुंदर लुक आहे. आणि ही स्टोरी आहे संत जनाबाई आणि विठ्ठलाच्या भेटीची. आणि हे पाऊल आहे जेव्हा विठ्ठल कोणाला संत जनाबाईंना भेटायला आलेले तेव्हाचा हे पाऊलाचा ठसा आहे हा. चल 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 जाऊया आपण. उतर उतर. सो आता आम्ही चाललोय. कुठे चाललोय आपण? बोटिंग करून पुढे कुठेतरी चाललोय. बोटिंग करून आपण अक्कलकोटच्या इथे जाणार आहे. अक्कलकोटला निघणार आहे संध्याकाळी 6 वाजता. आता नाही बोटिंग करणार आहे म्हणजे आत्ता करणार आहे. मग आत्ता बोटिंग करणार, रिटर्न फक्त बोटिंग करणार, तिथे करून कुठे जाणार नाहीये ना. आता जे काय श्वेता व्हिडिओमध्ये बोलली ते आमचं ठरलं होतं, बट कॅन्सल झालं बिकॉज एक तर तिथे अवेलेबल नव्हतं बोटिंग त्यावेळेस, आणि प्लस आम्हाला उशीर पण झालेला. आम्हाला गोपाळपूर नंतर पुढचं अजून 2-3 ठिकाणं बघायची होती. तीही उशीर झाल्यानंतर कॅन्सलच झाली. पण तरी पण घाई होती निघायची आणि लवकर पोहोचायचं होतं अक्कलकोटमध्ये, म्हणून आम्ही ते जे ती बोली बोटिंगचं ते नाही करू शकलो. काहीतरी ओके. हे मंदिर आहे श्री विद्या नाही विष्णुपद मंदिर. विष्णुपद मंदिर. देवाच्या पावलांची बोल कसे आहेत? ते बघ, इथे लिहिलंय, वाचलंय. इथे लिहिलंय, वाच. किती सुंदर वाचलंय बघ त्यांनी. जबरदस्त ना. मला हात लाव. श्वेता हात लाव. लवकर 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 मला हात लाव. मनस्वी असाच व्हिडिओ. हा जा जा कर. जा त्याच्यावर व्हिडिओ. इथे दाखवणार आहे. थोडा क्रॉस राहणार आहे देश. हा ठीक आहे. उशीर झाल्यामुळे कॅन्सल झालं ना. आम्ही नाही का आम्हाला येड्या येडी ये. अरे रिद्देश बघ तरी. घे बोल. काय बोलू? आता झालं फायनली. आता कुठे चाललो आपण? आपल्याला आता आपण गोपाळपूरला जाणार आहोत. गोपाळपूरवरून अक्कलकोट. अच्छा म्हणजे हे गोपाळपूर नाहीये. नाही, हे विष्णुपद आहे. इथू हा ते मी विष्णुपद वाचलं. विष्णुपद आणि गोपाळपद ही गोपाळपूर हे 2 वेगवेगळे ठिकाण आहेत. आता मनस्वी मला एक फोटो निर्लज्ज, याला म्हणतात निर्लज्ज. ज्याच्यामध्ये माझा नाही नेचर म्हणजे बेधुंद मी बेधुंद तू स्वप्नातले खुलले ऋतू बेधुंद मी. घे पकड. तर गाईज तुम्हाला कधी पण तुम्ही फॅमिलीसोबत फिरायला आले किंवा फ्रेंड्ससोबत आणि तुम्हाला व्हिडिओज काढायचे असतील, घेतले की नाही? हा व्हिडिओज किंवा फोटोज काढायचे असतील तर सगळे जेव्हा दर्शन घेत असतील पटकन पुढे जायचं, दर्शन घ्यायचं आणि मग धावत धावत यायचं आणि मग फोटो काढत राहायचं. तोपर्यंत थोडं जमायला होईल. आणि ही वैशू, मनस्वी आणि श्वेता या तिघी आहेत. हा रिद्देश सौरभ आणि प्रथम आहे. हो रिद्देश सौरभ आणि प्रथम आहे. बघितलं, तुम्हाला लगेच जाणीव करून दिली. म्हणजे नाही, कसं नाही. ओरिजिनल दाखवणं गरजेचं हे होतं. खूप चुकीचं बोलतोय हा रिद्देश सौरभ आणि प्रथम आहे. 3 जण आहेत. जसं की आम्ही तुम्हाला नवीन ओळख करून दिली रिद्देश, सौरभ आणि प्रथमची, तसंच हा व्लॉग पूर्ण बघितल्यामुळे तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि असाच व्लॉग बघत राहा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.